आता हा कोंबडा बघा ओरडतोय। हा म्हणजे आता बाहेर काहीतरी घार वगैरे आलेली आहे त्याच्यासाठी त्याचा आवाज चालू आहे, ओरडणं वगैरे। आणि सर्व कोंबड्या घरात लपलेल्या आहेत, म्हणजे त्यांचा किती इशारा आहे की घार वगैरे आले, असं म्हणजे मुंगूस येऊ दे, घार येऊ दे, हे सर्व असं ओरडत राहतात। आणि हा अख्खा दिवस असा खेळबिळ चालू असतो, घार येऊ दे, मुंगूस आलं, काय न आलं की ह्यांचा असं ओरडणं चालूच असतो। ज्यांच्या घरात गावरान कोंबड्या आहेत ना त्यांच्या घरातही असं ओरडणं ऐकायला येणार म्हणजे येणार। आणि ही आमची छोटी गँग आहे, नवीन जनरेशन। आता लहान पिल्लं आलेली आहेत, ती आम्ही बाहेर पाठवत नाहीत, कारण की बाहेर अशी बघा थोडीशी आता ही मोठी सर्व सोडलेली आहेत। आणि हे सकाळचं आमचं रोजचं काम आहे, कोंबड्या सोडणं वगैरे। तेव्हा ती पिल्लं थोडंसं उन्हाला सोडायचं। आणि हे बघा ही छोटी जनरेशन आहे आणि ही घरातच ठेवतो, कारण की घार चिपोक वगैरे आलं की मात्र ह्यांना घेऊन जातात। मुंगूसचा पण त्रास होतो, मग त्याच्यासाठी हे ना थोडे दिवस घरीच ठेवायचं, जवसर त्यांना समजत नाही तवसर। आता ती ना जसं सोडलंय की दाना फुटत असला तरी ती पहिली पाणी पिणार, आणि पाणी प्यायच्या नंतर मग जाऊन दाना वगैरे खाणार, जेवढी ताण वगैरे लागलेली असते त्यांना। आणि हे बघा सर्व छान वाटतं। आता जो आपण मका लावलेला आहे, आता त्या मक्यासाठी की आपल्याला म्हणजे एवढं आपल्याकडे गांडूळ खत नाही की गांडूळ खतावर वगैरे करायचं, मग त्याच्यासाठी आता लवकर येण्यासाठी मका, कारण की आता आपल्याकडे 2च महिने राहिलेले आहेत, मग 2-3 महिन्यामध्ये कव्हर होऊन म्हणजे चांगलं पटकन यायसाठी आणि एक खत आणलेलं आहे। आपला जो युरिया खत असतो दाण्यांचा, तर तसाच हा एक खत आहे, पण हा तो दाण्यांचा युरिया वेगळा असतो। आणि हा जो एक लिक्विड आहे हा नॅनो युरिया म्हणून आहे, आणि हा आपल्याला त्या पंपात टाकून फवारणी करायची। त्याच्यासोबत आळ्या ज्या आपल्या होतात त्या आळ्यांसाठी हा एक लिक्विड हे आहे, औषध आहे, आणि ह्याचं नाव बघा हमला 550 म्हणून नाव आहे। आता हा जो आहे हा 70 मिली घ्यायचा आहे आपल्याला, आणि हा 30 मिली घ्यायचा आहे। हा या पंपासाठी, एका पंपासाठी एवढा घ्यायचा आहे, आणि मिक्स करून आपल्याला फवारायचं आहे। आणि आपल्याला लगेच त्याच्यात पाणी सोडायचं आहे, नाहीतर मग पुन्हा हा जो खत आहे तो आणि काहीतरी उलटं जाळून वगैरे टाकला आपल्याला पीक जे आहे ते, म्हणून त्याच्यासाठी आपल्याला हा जी फवारणी केली की लगेच पाणी सोडायचं आहे। आता हा ढाकण आहे मापायचं, ह्याच्यात लिहिलेलं आहे माप वगैरे सर्व, ह्याच्यात मिली लिहिलेले आहेत, त्या आपल्याला घ्यायचं आहे। आणि हे बघा हे आपल्याला 70च घ्यायचं आहे, हा 70 आपण घेतलेला आहे। आणि आपण ह्याच्यात पाणी घेतलेलं आहे, आणि ह्याच्यात हे टाकायचं आहे आपल्याला। आणि आता हे जे औषध आहे हे आपल्याला 30 मिली घ्यायचं आहे। हे किड्यांसाठी आहे। हे आपण 30 मिली घेतलेलं आहे, आणि हे सुद्धा आपण टाकत आहोत। याचं पूर्ण मिक्स करून आपल्याला फवारणी करायची आहे। आता हा आम्ही घेवडा लावलेला आहे, एका साईडला वन साईडला मक्का लावलेला आहे, तसंच एका साईडला आम्ही घेवडा लावलेला आहे। आणि थोडासा असं आपल्याला रेनगन लावायचं आहे, रेनगन पाणी द्यायचे आपल्या रेनगनने, त्यामुळे पाईप वगैरे असं काही नडू नये त्याच्यासाठी एक जागा ठेवलेली आहे आम्ही। आणि खूप छान वाटतंय, हे जे आम्ही टोकन यंत्रानं टोकलेलं आहे त्यामुळे खूप चांगलं वाटतंय। त्याच्यात कोळपायला जागा पण आहे, कारण की आपल्याला हा गवत खूप येणार आहे माहीत होतं, म्हणून आपण कोळपायला जागा ठेवलेली आहे। आणि कधी पण जेव्हा पण आपण असं काही करू ना त्यावेळेला मात्र असं व्यवस्थित केलेलं नीटनेटकं, म्हणजे आता समजा टोकन यंत्रानं टोकलेलं आहे, गहूसुद्धा टोकन यंत्रानं टोकला, किंवा आपल्याला असं घेवडा वगैरे ठोकायचा असेल, असे सर्व काही जे म्हणजे आमच्या इथून थोडंसं लांब असं जी गावं आहे तिथे सर्व टोकलंच जातं टोकन यंत्रानं। आणि फक्त आमच्या भागाकडे मात्र सर्व फोकून करतात, पण आम्ही हे फर्स्ट टाईम केलेलं आहे हे टोकून वगैरे। आता हे जे टोकून केलेलं आहे हे सर्वांना आवडतं आहे, कारण की बेनायला पण जागा आहे ह्याच्यात,
बेडणी वगैरे आपण मस्तपैकी करू शकतो, याच्यातनं कोळपू वगैरे शकतो. त्यामुळे सर्वांना ही पद्धत पण आवडलेली आहे. त्यामुळे कसं आहे ना की आपल्या भागाकडे एखादी गोष्ट माहीत नसेल जर कसं करायचं, तर सुरुवातीला आपण पहिलं केलं पाहिजे. मग जेव्हा दुसऱ्यांना आवडतो तेव्हा ती पण करायला लागतात. तसंच जसं आम्ही गवताचं वगैरे स्वतः केलेलं, तेव्हा आता सर्वांना माहीत पडलं आहे. आणि माहीत पडलं आहे म्हणून आता सर्व गवताकडे वळत आहेत. कारण की त्यांचे पण काही गुरं आहेत, त्यांच्यासाठी सर्व करत आहेत. आणि आता आम्ही मका पण टोकून केलेला आहे, त्यामुळे मकाही खूप छान आलेला आहे. त्याच्यातसुद्धा गवत जो आहे तो कोळपायला आम्ही अंतर ठेवलेलं आहे. आणि इकडची जागा अशीच उघरत होती, त्यामुळे इकडे पण आम्ही हा घेवडा लावलेला आहे. आणि घेवडा खूप छान प्रकारे आलेला आहे. आता तसंच हे रेनगनसाठी पॉईंट ठेवलेले आहेत आपल्याला फिरवायला. आणि ह्याला जे आपण पाणी देतो आहे ते रेनगनचं आहे. त्यामुळे जर समजा एखादा कोपरा भिजत नसेल ते हे असे पॉईंट ठेवायला लागत आहेत, जिथून दुसरा कोपरा भिजून निघणार आहे. आणि हा जो औषध फवारणी आता केलेला आहे, तर आता टाईम पण खूप कमी आहे आपल्याकडं. आता हा बघा, हा रेड नेपियर आहे आपला. आणि रेड नेपियर आपला हा जो पाणी कमी असल्याने थोडा कमीच आलेला आहे, पण तरी पण बऱ्यापैकी आलेला आहे. कारण की आपल्याला हा बियाण्यासाठी ठेवायचा आहे, म्हणून हा बियाण्यासाठी ठेवलेला आहे. आणि फायनली आपलं औषध फवारून झालेलं आहे, खत वगैरे मारून झालेलं आहे. आणि रेनगनचं पाणीही सुद्धा दिलेलं आहे आपण. रेनगनचं पाणीसुद्धा चालू आहे, कारण की जशी मी बोलले की आपण ते फवारल्यानंतर, खत फवारल्यानंतर आपल्याला पाणी देणं आहे. आणि ऊन पण आहे, त्यामुळे काही प्रॉब्लेम येऊ नये त्यासाठी लगेच आपल्याला पाणी द्यायचं आहे. आणि तसं बोलला तर जो अमेरिकन 5G आहे आपला, त्याची रोपं आता सुरुवात होते तयार व्हायची. कारण की सर्व झालेली नाही आहे, तर थोडीशी रोपं झालेली आहेत. आणि आमच्याकडे आता हा जो गवतांचा राजा आहे, जो मक्का, तो गवतांचा राजा आहे. आणि त्या मक्याला लावायला सगळ्यात चांगलंच आहे, त्याचा मुरघासही खूप छान बनतो. पण आमच्या इकडचे जे रानातले जे सैनिक आहेत ते बोललात तर त्याला मारून टाकतात. आता सैनिक बोललात तर रानातली डुकरं वगैरे जी येतात ती. आता कसं आहे, उन्हाचे दिवस आहेत. आणि उन्हाच्या दिवसात समजा एखाद्याकडे बोर वगैरे असेल, तर बोर असल्याने तो काही पिकू शकतो. मग ते पिकवल्याच्या नंतर रानात आता काही खायला वगैरे नाही आहे उन्हाचे दिवस असल्याने. त्यामुळे मग खायला बोलला तर काही नसल्याने ती सर्व जी आहे जिथं पिकवलं जातं तिथं मात्र एखाद्याची शेती काय असेल तिची तिथं येऊन मग ते खाणार वगैरे, तिथं सर्व तुटून पडलेले असतात आणि वाट लावतात ती शेतीची. तसंच आता हा जो आमच्याकडे शॉक सिस्टम आहे, त्या शॉक सिस्टमचा वापर करूनच आम्ही आता हा मका लावलेला आहे. आणि आता सध्याच्या परिस्थितीत ह्याला काही त्रास नाही आहे, त्यामुळे काही वाटत नाही आहे. पण आता जसं त्याला मोठं होणार, कणीस लागणार, त्यावेळेला मात्र डुकरं इकडं पण येणार. कारण की डुकरांना खायला मग भेटणार, त्यामुळे डुकरं येणार आहेत. म्हणून आम्ही मक्याकडे कमी वळतो, कारण की आपल्याकडे डुकरांचा त्रास असतो. आणि ह्या मक्याकडे कमी वळून जो आहे अमेरिकन 5G त्याच्याकडे फोकस करतो आहे. पण सध्याच्या परिस्थितीत आपली रोपं थोडीशी झालेली आहेत, अजून आपल्याला दुसरीकडे त्याला शिफ्ट करायचं आहे. त्यामुळे जवसर अमेरिकन 5Gचा पूर्ण आपल्याला जसं मोर घासासाठी गवत लागतोय तसा होत नाही, त्याचं नियोजन तवसर होत नाही आहे. तवसर मात्र आपल्याला मका पेरणं ही गरज आहे. कारण की आपल्या मेंढरांसाठी मुरघास प्रत्येक वेळेला आपण विकत आणू नाही शकत. म्हणून ही स्वतः केलेली खटपट आहे. आणि स्वतः बनावं, स्वतः आपण चारा वगैरे करावं, त्याच्यासाठी ही सर्व खटपट आहे. आणि एवढं खास करून आपल्याकडे मक्का लावायला आहे, आम्ही फर्स्ट टाइम टोकून वगैरे लावलेला आहे, त्याला खतपाणी वगैरे घालतोय. कारण की आपल्याकडं जो आमचा भाग आहे तिथं मक्का खास करून कोण लावत नाही. आणि किंचित एखाद्याने पेरला तर त्याच्या गुरासाठी तरी पण त्याला खत पाणी एवढं म्हणजे गरजू असतं, असं काहीच नाही की आपल्याला गरज आहे त्याची आपण त्याला खतपाणी घातला पाहिजे असं काही नाही आहे. आला तर आला, आणि जो आलाही थोडाफार तो आपला न्यायचा आणि गुरांना घालायचा, एवढा टोकून वगैरे. आणि मोर घास हा काय असतं हे आमच्या भागाकडे माहीत नाही. आता आम्ही जेव्हा विकत आणायला लागलेला आहे त्यावेळेला मोरघास काय हा शब्द माहीत पडलेला आहे. आणि मोरघास पण मेंढरांसाठी, गुरांसाठी चालतो, तो विकत आणतोय किंवा आपण स्वतः करावा अशी एवढी कल्पना इकडं नाही आहे. त्यामुळे आम्ही हा जो मका लावलेला आहे ह्या कल्पनेनुसारच लावलेला आहे की आपल्याला ह्या मेंढरांसाठी ह्याचा मुरघास करायचा आहे, म्हणून ही गरज आहे. कारण की आता आम्हाला इकडे सर्व बघतायत करताना, लावताना, त्याच्यासाठी कष्ट करताना, त्यामुळे त्यांना पण आता माहीत पडलं की असंही होतंय. म्हणजे आपल्या भागाकडे जी गोष्ट माहीत नसेल ती आपण स्वतः तरी पुढं लागून करावी. नाहीतर काय, ती माहीत नाही आहे आपल्याला, माहीत नाही, दुसऱ्यांना माहीत नाही, मग असं सोडून नाही
तर आपण ना काहीतरी नवीन प्रत्येक वेळेला करत राहावं. जसं आता आम्ही हा मुर्गासाठी करतोय, त्यामुळे दुसऱ्यांना पण आयडिया भेटते की कसं काय करावं. मग येऊन जाऊन काही चौकशा केल्या की माहिती सांगितली की त्यांनाही कळतंय. म्हणून आपण ही जी सर्व केलेलं आहे खटा ठेवा, आता ते बघू किती चांगल्या प्रकारे येतोय आहे. तुम्हाला मी दाखवेनच किती चांगल्या प्रमाणे येतोय. आणि त्रास वगैरे तर आता शॉक सिस्टम लावली किंवा डुकरांचा त्रास पण आपल्याला जास्त प्रमाणात होणार नाही आहे.